नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवून त्यांना न्याय दर मिळावा यासाठी जिल्हा स्तरावर केळी दर निश्चिती समिती स्थापन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील राजेगोरे यांच्या नेतृत्वाखाली या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय। केळीच्या दरातील अनियमितता, वजनातील तफावत आणि व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक तात्काळ थांबवावी, अन्यथा उग्र आंदोलन छेडू असा इशारा यावेळी संघटनेनं दिला आहे। आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आणि परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 15,000 हेक्टरच्याहून मोठ्या जास्त क्षेत्रामध्ये केळीचं उत्पादन होतं। केळी हे नाशवंत पीक आहे आणि या नाशवंत केळी असल्याचा या गोष्टीचा गैरफायदा घेत व्यापाऱ्यांनी यापूर्वी काही छुपे खर्च याच्यामध्ये लावले होते आणि त्या संदर्भाने यापूर्वी माननीय जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सरांनी ज्या खर्चासंदर्भात ऑलरेडी 1-2 आमच्या बैठका झाल्या आणि त्या संदर्भात साहेबांनी निर्णय पण दिले होते। परत आजच्या परिस्थितीमध्ये जर बघायला गेलं तर प्रत्यक्षामध्ये मार्केटमध्ये आणि शेतामध्ये माल कमी आहे, बाजारपेठेमध्ये मागणी चांगली आहे, असं असताना सुद्धा चांगले दर 3,000 पर्यंत गेलेले जे दर होते ते शेतकरी आहेत ते अचानक व्यापाऱ्यांनी 1200 ते 1300 रुपयापर्यंत आणले। अक्षरशः काही शेतकऱ्यांनी आता आम्हाला चर्चेमध्ये कळाले की 800 ते 900 रुपयांनी गाड्या भरल्यात। म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणावर लूट झालेली, अगदी 2,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर पाडण्यात आलेले आहेत। आमच्या मते हे मोठं कारस्थान आहे आणि हा जो व्यवसाय आहे केळीचा याच्यामध्ये या व्यापाऱ्यावर कुठल्याच प्रकारचा अंकुश नाहीये। या व्यापाऱ्यावर कुठल्या तरी प्रकारचा अंकुश राहावा, कुठेतरी नोंदणी राहावी आणि आज जे काही व्यापारी शेतकऱ्यांना विविध माध्यमातून केळी उत्पादक शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर लुटल्या जाते त्याला कुठेतरी आळा बसावा या उद्देशाने आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांची एक समिती तयार करावी जेणेकरून जी काही लूट होते त्याच्याबद्दल आपल्याला आवाज उठवता यावा आणि जे दर आहेत आज आपला दर पूर्ण बुरहानपूर मार्केटच्या बोर्डवर होतो, निश्चित होतो, पण तिथल्या दरामध्ये आणि इथल्या दरामध्ये जवळपास 600 ते 700 रुपयाचा फरक येतो। तो फरक कुठेतरी आपल्याला हे करता आला पाहिजे आणि योग्य दर, न्याय दर शेतकऱ्यांना मिळावा आणि शेतकऱ्यांची आर्थिक लूट होणे ही मागणी घेऊन आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो। माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी लवकरच या विषयावर एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक घेण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। सामान्य ग्राहकाला मार्केटमध्ये 80 रुपयाला डझन केळी आहे, तरी शेतकऱ्यांच्या केळीचे दर उतरलेले तर कसं बघतात? खरं पाहिलं तर रिटेल मार्केट आणि होलसेल मार्केटमध्ये बराच फरक येतो। आज आपण थोडक्यात जसं सांगितलं की 80 रुपये झालं, व्यापारी आजही उंच्या दरानंच बाहेर पुढे माल विकतायत, पण शेतकऱ्यांकडून खरेदी करताना अतिशय कमी दरानं खरेदी करतायत। ज्या शेतकऱ्यांच्या गाड्या 900 रुपये 1000 रुपयांनी भरलेल्या आहेत आजही व्यापारी त्या गाड्या पुढे 1600-1700 रुपयांना विकतायत। इथले व्यापारी नोंदणीकृत नाही सर, 90% काय सांगणार? 100% व्यापारी इथले अनोंदणीकृत आहेत। कुठल्याच व्यापाऱ्याची प्रशासनाकडे नोंद नाहीये ना मार्केट कमिटीकडे नोंद आहे। या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक झाल्याचे पूर्वीचे खूप उदाहरणं आहेत। आपल्या मागणीची दखल घेतली नाही तर पुढील भूमिका काय राहील? पुढील नाही घेतली तर आता आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्याबद्दल खूप पॉझिटिव्ह आहोत। त्यांनी यापूर्वीही जे काही छुप्या खर्चासंदर्भात आमच्यासाठी घेतलेल्या आहेत बैठका आणि त्यांनी यावेळेस आश्वासन दिले की तातडीने मी या विषयावर बैठक लावणार आहे आणि आमचा जर तोडगा निघाला नाही तर आम्ही सर्व आता जी काही शेतकरी मंडळी सर्वांशी बसून आम्ही याच्यावर काहीतरी उग्र आंदोलन छेडण्याचा नक्की विचार करू। आज या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी कलेक्टर ऑफिसला एक निवेदन देण्यासाठी आलो की आमची जी चिरफाड होत आहे शेतकऱ्यांची, आज आम्हाला लाज वाटत आहे की आम्ही ज्या लोकांना आम्ही शेती करावं की आमचे प्रश्न आमच्या लोकप्रतिनिधी मांडायला पाहिजे। खरं सांगायचं तर लोकप्रतिनिधी इथं कलेक्टर ऑफिसला यायला पाहिजे की बाबा हे 3200 रुपयाचा भाव आज रोजी 1200-1300 रुपयाला या मतदारसंघातल्या लोकांचा आमच्या विकण्याची वेळ का आलेली आहे, हे प्रश्न तर खरे पाहिलं तर हे लोकप्रतिनिधींचे येतं। ज्या लोकप्रतिनिधींना आम्ही निवडून दिलेलं आहे त्या लोकप्रतिनिधी इथे यायला पाहिजे, आम्ही शेतकऱ्यांनी शेती करायला पाहिजे आणि आमचे प्रश्न यांना कळायला पाहिजे। आज रोजी आपण पाहू शकतो पेपरला बातम्या आहेत, मार्केटमध्ये आहेत, शेतकऱ्यांच्या आपल्या मतदारसंघातल्या या शेतकऱ्यांचं काय चालू आहे। आज आपल्या शेतकऱ्यांना आज 3200 रुपयाचा भाव 1200 रुपये आलेला आहे आणि आज आपला शेतकरी इथं एवढ्या प्रकारे लुटल्या जात आहे। हे उघड्या डोळ्यांनी हे राज्यकर्ते कसं काय पाहू शकतात? यांना थोडंफार तरी शेतकऱ्यांची दयामाया येत असेल तर या राज्यकर्त्यांनी, मीडियानी, प्रशासनाने शेतकऱ्यांची ही आमची होणारी लुबाडणूक आहे ती उघड्या डोळ्यांनी पाहावी, हीच आम्ही शेतकऱ्यांना आणि प्रशासनाला विनंती करू शकतो। याच्यापेक्षा आम्ही दुसरं काहीच करू शकत नाही। आता व्यापाऱ्यांतर्फे शेतकऱ्यांची काही फसवणूक वाटते काय? व्यापाऱ्यातर्फे तर भरपूर शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे। आज मला सांगा तुम्ही पत्ती गाडीला जी आपण लावतो पत्ती केळीची ते 1 क्विंटल 10 एक टनाला 1 क्विंटल 10 किलो कापल्या जात आहे। ती पत्ती अक्षरशः लागते फक्त 6 क्विंटल गाडीला। पत्तीचं खरं पहिलं नियमानं तर ती पत्ती मोजून लावायला पाहिजे, पण हे व्यापारी पत्ती मोजून लावत नाहीत। 30 ते 35,000 रुपयाला शेतकऱ्यांची लूट आमच्या डोळ्या देखत आज 35,000 रुपये एका गाडीमध्ये आमचे कापल्या जातात। भावाचं तर सोडूनच द्या हो, काही शेतकऱ्यांचा
अरे 1200-1500 रुपयाने आजही गेले ते ना. ज्यावेळेस देशाचा राजा झोपलेला असतो त्यावेळेस प्रजेची लूट सुरू असते आणि मागचे 5-10 वर्ष बघितले तरी इथं देशाचा राजा तर झोपलेला आहे आणि प्रशासन त्यावर कुठलाच वचक ठेवायला तयार नाही. आणि दुसरीकडे नांदेड जिल्ह्यात सर्वात मोठं पीक असलेलं केळी आज मागच्या 5-6 वर्षापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची लूट सुरू आहे. केळीचा दर मागच्या 1 महिन्यापूर्वी 3100-3200 रुपये होता, जो आज 1000 रुपयाच्या बरोबर आणून सोडलेला आहे. काही टिपिकल शेतकरी जर सोडले तर मोस्ट ऑफ शेतकऱ्यांकडून कमी दरात केळी विकत घ्यायचा हा धंदा येथील व्यापाऱ्यांनी सुरू केला आहे. त्यांच्यावर वचक राहावा आणि इथल्या शेतकऱ्यांना, केळी उत्पादक शेतकरी असतील त्यांना न्याय मिळावा यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी यांची भेट घेतलेली आहे. पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी काही सूचना केल्या होत्या, ज्याच्यामध्ये टपाल, बीजक इत्यादी खर्च रद्द करण्यात यावा अशा सूचनाही दिल्या होत्या. परंतु इथल्या लुटारू व्यापाऱ्यांनी त्यामध्ये कुठेही बंद त्याच्या बीजक आणि टपाल आहे तो खर्च घ्यायचा बंद केलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. दुसरीकडे पत्तीचा विषय आहे, तोही मोठ्या प्रमाणात आहे. एका गाडी मागे 30 ते 35 हजाराची लूट सुरू आहे. हे सगळे विषय घेऊन आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलोत. येत्या काही दिवसात कलेक्टर साहेब यावर्षी मिटिंग बोलवणार आहेत आणि त्यानंतर काहीतरी विशेष असा तोडगा निघेल, एक समिती तयार होईल अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल. कलेक्टर साहेब सर्वच विषयात पॉझिटिव्ह आहेत आणि इथून पुढेही ते पॉझिटिव्ह राहतील अशी आमची अपेक्षा आहे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.